केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहे। अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा उद्या सभा घेणार आहे। या सभास्थळावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली असताना आता त्यांना सभास्थळी जाण्यापासून पोलिसांनी अडवलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी बच्चू कडूंना अडवलं। यानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बच्चू कडूंनी रितसर पैसे भरून परवानगी घेत सायन्स कोर मैदान बुक केलं होतं। पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती, मात्र आता त्यांना मैदानावर जाण्यापासून अडवण्यात आलं। यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत अडवल्याचं कारण विचारत पोलिसांना प्रश्न विचारले। पोलिसांनी अमित शहाच्या सुरक्षेचं कारण दिलं। यावरून बच्चू कडू आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली। पोलीस अधिकारी आणि बच्चू कडू यांच्यात नेमकं काय संभाषण झालं, व्हिडिओ पहा आपल्या स्क्रीनवर। परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? 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 कोणाच्या अधिकारात रद्द केले? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा मान्य, पाय लागू का तुमच्या? पाय लागू, पाय लागू का? हे परवानगी आहे ना, हे रद्द झाली तर तुम्ही 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 अधिकारी आहे। तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही। आम्हाला कायदा शिकू नका। कायदा तुम्ही तोडत आहे। तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे। तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय। तुम्ही करत आहे। तुम्ही परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? मागे घे ना। तोडताय पायदळ पाय तुम्ही। गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगतं का कायदा तोडायचं? मुंबई हे परवानगी आहे, वाचा ना परवानगी, परवानगी वाचा ना। कायदा कायदा तोडता ना। आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु पाणी घ्या जरा, शांत व्हा। परवानगी भेटली ना आम्हाला? परवानगी भेटताना कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे। ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा? परवानगी दाखवा। अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना, दाखवा ना। की आपली परवानगी ती प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत। आम्ही तसं पत्र करत आहे। म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय? वा वा वा, टाळ्या वाजवा रे सगळे। आपल्याला सांगतो भाऊ, ऐकून घ्या माननीय, तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करायसाठी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? भाऊ मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा? आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ। नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो। तुम्ही कसे बोलताय? मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलताय? 24 तास गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे। त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं आहे तिथं घ्यावं, तिथं घ्यावं। सुरक्षा नव्हती होऊ शकत काय? तो त्यांचा विषय आहे, त्या पार्टीचा विषय आहे। त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय। गृहमंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी। आमची परवानगी चुल्यात गेली, तसं नाही झालं। आमच्या परवानगीला काही परवानगीचा टेबल ठेवला कशाला? परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? आम्हाला परवानगी भेटली ना साहेब, वाचा ना, परवानगी नाही का? परवानगी आहे ना, आमची परवानगी असताना आम्हाला युवकांनी देत। माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही। परवानगी मी असं बोलणार नाही। अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात। म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा ना, म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा। मी असं म्हणणार नाही। परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला। परवानगी असताना
आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला? गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळात परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील. निषेधीचं तुम्ही ते दाखव, तुम्ही त्यांची परवानगी इथं तो आम्हाला सांगता. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.